एक जीव वाचवण्याच्या नादात गेले 7 जीव. रांची येथे सोमवारी 23 तारखेला एक विमान अपघात झाला. खरं तर हे विमान होतं एक एअर ॲम्ब्युलन्स. या एअर ॲम्ब्युलन्समधून एक पेशंट रांची येथून दिल्लीला उपचारासाठी नेण्यात येणार होता. या पेशंटसोबत त्याची बायको, एक जवळचा नातेवाईक, एक डॉक्टर, एक नर्स आणि 2 पायलट या विमानात होते. सोमवारी रात्री 7 वाजता विमानाने उड्डाण घेतल्यानंतर 20 मिनिटातच त्याचा संपर्क तुटला आणि काही वेळातच अशी बातमी आली की हे विमान एका जंगलात क्रॅश झालेलं आहे. या अपघातात मृत पावलेले जे पेशंट होते त्यांचं नाव आहे संजय शॉ. ते एक हॉटेल व्यावसायिक होते. त्यांचं झारखंडमध्ये हॉटेल आहे. मागच्या सोमवारी 16 तारखेला शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या हॉटेलमध्ये आग लागली आणि त्यामध्येच संजय हे 65% भाजले गेले. त्यांचा उपचार रांची येथे एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुरू होते. या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांना दिल्ली येथे उपचार घेण्यासाठी जाण्याचे सुचवले. घरच्यांनी लगेच हे मान्य देखील केले. खरं तर पहिल्यांदा संजय यांना बाय रोड रांचीवरून दिल्लीला नेण्यात येणार होतं. पण रस्त्याने त्यांची प्रकृती खूपच ढासळली. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी एअर ॲम्ब्युलन्सचा पर्याय निवडला. यासाठी त्यांनी नातेवाईकांकडून ₹7.5 लाख उधार घेतले. तसेच उपचारासाठी आणि काही पैसे आपल्याजवळ ठेवले आणि एअर ॲम्ब्युलन्स बुक केली. या अपघातानंतर संजय यांच्या घरवाल्यांचं असं म्हणणं आहे, की जर रांचीमध्येच त्यांना योग्य उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांना दिल्लीला जावंच लागलं नसतं आणि त्यामुळे हा एवढा मोठा अपघात झालाच नसता आणि 7 जीवांचे बळी गेलेच नसते. या अपघातात जे डॉक्टर मृत पावले त्यांचं नाव आहे विकास गुप्ता. त्यांच्या वडिलांनी असं म्हणलं, की "मी माझ्या मुलाला सगळी जमीन विकून डॉक्टर बनवलं आणि तोच आता मला सोडून गेलाय." अशा प्रकारे एक पेशंट वाचवण्याच्या नादात त्या पेशंटसोबतच 6 अजून बळी गेले आणि एकूण 7 जणांचा जीव गेला.